पावसाळ्यामध्ये भिजून घरी आल्यावर या गोष्टी करा म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही. नमस्कार, मी वैद्य मल्हार नेसरी आणि मी तुम्हाला देणार आहे आरोग्याच्या काही टिप्स. पावसाळ्यामध्ये भिजून घरी आल्यावर सगळ्यात पहिले गोष्ट काय करायची आहे, तर अर्थातच पहिले तुमच्या शरीरावर एक्स्ट्रा जे पाणी साचलेलं आहे त्याला ड्राय करायचं आहे, कपडे बदलायचे आहेत. हे तर साहजिकच आहे. पण ते सगळ्यात त्याच्यात महत्त्वाचे अवयव कुठले, तर डोकं आणि कान. डोकं आणि कान ह्याच्यात शिरलेलं किंवा मुरलेलं पाणी हे काढलंच गेलं पाहिजे. ते काढलं गेलं तर बाकी शरीर ओलं राहिलं तरीसुद्धा तुम्ही आजारी पडत नाही. दुसरी यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसात तुम्ही भिजला असाल तर त्याच्यापुढे ॲटलिस्ट 10 ते 12 तास जे काय तुम्ही पाणी कन्झ्युम कराल ते उकळून गार केलेलं किंवा उकळून गरम गरम अशा 2 प्रकारचंच पाणी प्या. त्याच्यात शक्य झालं तर वावडिंगाचे काही दाणे टाका, त्याने अजून फायदा होतो. तिसरी गोष्ट अशी आहे की सुंठ, आलं आणि गूळ ह्याची गोळी करायची. एक भाग सुंठीची पावडर, एक भाग किसलेलं आलं आणि तेवढाच भाग गूळ असं जर गोळ्या करून किंवा हे नुसतं चूर्ण स्वरूपात तुम्ही चाटणासारखं एकत्र करून जरी खाल्लं, ह्याचं 3 ते 4 टीस्पून प्रमाण जर दिवसभरात तुम्ही खाल्लं तर भिजल्यानंतर तुम्ही शक्यतोवर आजारी पडत नाही. आणि शेवटची गोष्ट आहे ते म्हणजे धूपन. तर धूपन म्हणजे काय, तर धुरी घेणं. आता धुरी घ्यायला तुम्ही काय वापरू शकता, तुम्ही धूप किंवा गुग्गुळ किंवा वेखंड या तिन्हीपैकी कुठल्याही गोष्टीची धुरी जर पावसातनं भिजून आल्या आल्या शरीर कोरडं केल्यानंतर घेतली तर अगेन सायनसमध्ये जे काही इन्फेक्शन गेलेलं असतं ते मरतं आणि सायनसमधला कफ कमी होतो. त्यामुळे तुम्हाला लगेच सर्दी, ताप, खोकला यापैकी कुठलीही गोष्ट होण्याची शक्यता ही खूप कमी होते. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला. धन्यवाद.